मित्रांनो, हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आज अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दालन क्रमांक 436 मंत्रालय विस्तार भवन मुंबई येथे एक बैठक आयोजित झाली. मंगळवार दिनांक 24/3/2026 ला आणि या बैठकीमधून एक पत्र बाहेर पडलं. ते म्हणजे SSN 2015 प्रकरण क्रमांक 15/16 TNT 2. तर यामध्ये अतिरिक्त शिक्षक संच मान्यतेमध्ये जे झाले आहेत, तर त्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे. आणि या 2025-26 ची जी संच मान्यता बाहेर पडली, तर त्यामध्ये जे शिक्षक अतिरिक्त करण्यात आलेत, तर त्यांना या वर्षीपुरता एक रिलीफ देण्यात आलेला आहे शासनाकडून. आणि हे जे पत्र निघालेलं आहे मुंबईवरून, तर ते आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकरता हे पत्र निघालेलं आहे. आणि त्याचा विषय आहे सन 2025-26 च्या संच मान्यतेबाबत. म्हणजे 25-26 ची जी संच मान्यता झालेली आहे, तर त्या 25-26 च्या संच मान्यतेबाबत हे पत्र निघालेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की 15 मार्च 2025 ला एक शासनाने परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्रकाच्या आधारे 9वी आणि 10वी ची जी संख्या आहे, तर 9वी मध्ये 20 विद्यार्थी आणि 10वी मध्ये 20 विद्यार्थी बंधनकारक केले होते. तर त्याऐवजी आता 1 वर्षापुरती सवलत ही देण्यात आलेली आहे. या पत्रामध्ये वेगवेगळे संदर्भ घेण्यात आलेले आहेत. 26/5/2025 च्या पत्राचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. 23/7/2025 च्या पत्राचा संदर्भ घेण्यात आलेला आहे आणि 18 मार्च 2026 च्या पत्राचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. तर 9वी आणि 10वी करता जी संच मान्यता 24-25 मध्ये होणार होती, त्याच्याऐवजी ती 25-26 मध्ये ते तरतुदी लागू करण्यात आल्या 15 मार्च 2025 च्या. आणि त्यानुसार अतिरिक्त शिक्षकांची यादी मागण्यात आली होती. परंतु त्यामध्ये जे शिक्षक अतिरिक्त झालेत, त्या अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात जी काही माहिती गोळा झाली होती शासन स्तरावर, तर त्या माहितीच्या आधारावर आता काही नवीन निकष बाहेर पडलेले आहेत. तर त्यामध्ये कोणते निकष बाहेर पडलेले आहेत? तर एखादी शाळा आहे आणि तिथे 9वी आणि 10वी करता शिक्षकांची पदसंख्या जर 0 असेल आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये जर एखादी माध्यमिक शाळा असेल, त्याच माध्यमाची माध्यमिक शाळा असेल, तर अशा प्रसंगी तिथे 15 मार्च 2025 चा जो आदेश आहे, तर तोच लागू होणार आहे. म्हणजे ते शिक्षक अतिरिक्त होतील आणि त्यांचं समायोजन होईल. परंतु आता रिलीफ कुठे मिळाला? तर पुढे रिलीफ आहे. तर एखाद्या शाळेमध्ये 9वी आणि 10वी करता 0 पद मंजूर आहेत, परंतु त्या शाळेपासून 3 ते 5 किलोमीटर अंतरावर त्याच माध्यमाची जर शाळा असेल, तर अशा प्रसंगी 9वी आणि 10वी मिळून जर 40 विद्यार्थी असतील, तर अशा प्रसंगी त्यांना त्या शिक्षकांना अभय देण्यात आलेला आहे. म्हणजेच अगोदर शासनाचं म्हणणं असं होतं की 9वीलाही 20 विद्यार्थी पाहिजेत आणि 10वीलाही 20 विद्यार्थी पाहिजेत. जर 20 पेक्षा एक विद्यार्थी जरी कमी असेल, तरी तिथले शिक्षक अतिरिक्त होतील आणि तशा प्रकारच्या संच मान्यता बाहेर पडलेल्या आहेत. परंतु आता त्यामध्ये रिलीफ असा आला की त्या माध्यमाच्या शाळेपासून एखादी शाळा जर 3 ते 5 किलोमीटर अंतरावर दुसरी शाळा असेल, तर अशा प्रसंगी जर 9वी आणि 10वीची एकत्रित पटसंख्या जर 40 होत असेल, तर अशा प्रसंगी तिथले जे शिक्षक आहेत त्यांना या 1 वर्षापुरतं अभय देण्यात आलेलं आहे. त्यांना त्याच जागेवर ठेवण्यात आलेलं आहे. हे प्रोत्साहन म्हणून करण्यात आलेलं आहे. आणि दुसरं असं की एखाद्या माध्यमाच्या शाळेत
9वी आणि 10वीचा जे शिक्षक पद आहेत ते शून्य दाखवत आहे, परंतु त्या शाळेपासून त्याच माध्यमाची शाळा ही 5 पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर आहे. तर अशा प्रसंगी मात्र 9वी आणि 10वीची एकत्रित पटसंख्या ही 30च पकडण्यात आलेली आहे. म्हणजे 9वी आणि 10वी याची एकत्रित संख्या पटसंख्या जर 30 होत असेल तर अशा प्रसंगी त्या शून्य पद असणाऱ्या शाळेतील शिक्षकांना अभय देण्यात आलेला आहे. 1 वर्षापुरतं हे सर्व केलेलं आहे आणि हे शासनाने त्या शाळांना प्रोत्साहन म्हणून, त्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून एक संधी म्हणून केलेलं आहे. तर अशा प्रकारे लक्षात घ्या, 0 ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये जर त्याच माध्यमाची जर शाळा असेल तर 15 मार्चचा जो आदेश आहे तो लागू होईल. त्याप्रमाणे त्या शिक्षकांचं समायोजन होईल. परंतु 3 ते 5 किलोमीटर अंतरावर जर एखादी त्याच माध्यमाची शाळा असेल तर शून्य पद असणाऱ्या त्या शाळेतील शिक्षकांना अभय तेव्हाच मिळेल की जेव्हा 9वी आणि 10वीची एकत्रित पटसंख्या ही 40 असेल. आणि 5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जर त्याच माध्यमाची शाळा असेल तर अशा प्रसंगी 9वी आणि 10वीची एकत्रित जी पटसंख्या आहे ती 30 असेल तरी सुद्धा तिथल्या शिक्षकांना संरक्षण दिलं आहे. ज्यांना संच मान्यतेमध्ये 9वी आणि 10वीवर शून्य पद दिसत आहेत तर अशा शिक्षकांना 5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जर त्याच माध्यमाची शाळा असेल तर अशा प्रसंगी 30 पटसंख्येवर सुद्धा या वर्षीपुरतं त्यांना अभय देण्यात आलेला आहे आणि हे सर्व प्रोत्साहनपर करण्यात आलेलं आहे. या वर्षीपुरताच हा निर्णय आहे. अशा प्रकारचं पत्र आज दिनांक 24 मार्च 2026 ला शासनाने बाहेर काढलेला आहे. तर या पत्रानुसार आपल्याला सर्वांना कार्यवाही करायची आणि समजून घ्यायचं आहे. धन्यवाद.